शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मालेगाव न्यायालयात गैरहजर होते. गैरहजर राहिल्यानं त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती दादा भुसेंनी न्यायालयाकडे केली आहे. भुसेंनी गिरणा सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी शेअर्समध्ये 178 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप राऊतांनी केला होता. या प्रकरणी भुसेंनी राऊतांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावानं फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला. आमदारांची परदेशवारी करणाऱ्या कंपनीकडे तोतयानं पैसे मागितले. टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रसंगावधान दाखवल्यानंच मोठी फसवणूक टळली. नार्वेकरांच्या स्वीय सहाय्यकानं या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसात 2 तोतयांविरोधात तक्रार दाखल केली. गोळीबार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुणीही कायदा हातात घेण्याचं काम करू नये असं म्हटलंय. तर सर्वांना नियम कायदे सारखे असल्याचंही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्ताधाऱ्यांनीच कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. सत्ताधारी आमदार पोलीस ठाण्यात कायदा हाती घेत असेल तर जनतेनं कुणाकडे पाहावं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. एसीबी चौकशीत राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत. साळवी यांची पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळलाय. पत्नी आणि मुलाच्या अटकपूर्व जामीन अर्जासाठी साळवी हायकोर्टात जाणार आहेत. रात्री त्यासाठी ते तातडीनं मुंबईकडे रवाना झाले होते. शब्दांच्या बुडबुड्यांना अर्थ नसतो असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलंय. ज्यांना 400 पार जायचंय ते मेहनत घेतात, ज्यांना मेहनत करायची नसते ते स्वप्न सुद्धा पाहत नाहीत असं म्हणत केसरकर यांनी ठाकरेंनी जे भाजपला खुलं आव्हान दिलं होतं त्याला प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरमध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अजित पवारांच्या उपस्थितीत सोलापुरातील काही माजी आमदार आणि माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आज दुपारी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शहर आणि ग्रामीण कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. तर संध्याकाळी कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. धुळे जिल्ह्यात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लागलेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्तानं लावलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत. पाचाळवीर खूप आहेत, त्यांना चांगलं काम दिसत नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारमध्ये सामील झाल्याचं यावेळी ते म्हणाले. अमळनेरच्या पाडळसरे धरणाच्या पाहणी कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. मुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांनी सकाळी 6 वाजता दौऱ्याला सुरुवात केल्यानं कार्यकर्त्यांना थंडीच्या कडाक्यात कार्यालयात हजर राहावं लागलं. जेसीबीच्या सहाय्यानं अजित पवारांवर फुलांची उधळण करण्यात आली. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना नोटीस देण्यासाठी क्राईम ब्रांचचं पथक त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचलं. नोटीस केजरीवालांच्याच हाती देण्याच्या भूमिकेवर क्राईम ब्रांच ठाम आहे. मात्र गार्ड नोटीस घेण्यास तयार आहेत. यावरून निवासस्थानाबाहेर राडा झाला. आमदार खरेदी विक्री प्रकरणात त्यांच्यावर आपकडून भाजपवर आरोप करण्यात आलेले होते आणि त्याच प्रकरणाची चौकशी क्राईम ब्रांच करण्यासाठी इथे आलेली आहे. पश्चिम मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. उद्या पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते अंधेरी, मध्य मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहार आणि ट्रान्स हार्बरच्या ठाणे वाशी नेरुळ या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात पालघरमधील नागरिक रस्त्यावर उतरले होते. पालघर मनोर राज्य महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. हातात काळे झेंडे घेत नागरिकांनी आंदोलन केलं. ग्रामीण भागातील रस्त्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम दुर्लक्ष करत आहे असा आरोप स्थानिकांनी केला. मनोर वेळगाव रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. भंडाऱ्याच्या खराशी इथल्या शाळेला गावकऱ्यांनी कुलूप ठोकलं. शाळेला शिक्षक मिळत नसल्यानं गावकरी संतप्त आहेत. 25 दिवसापासून 2 शिक्षक नाहीयेत. नियमानुसार शाळेतील शिक्षकांची बदली करण्यात आली. मात्र त्यांच्या जागी दुसरे शिक्षकच न नेमल्यानं गावकरी संतप्त आहेत. वाशिम जिल्ह्यात एसटी चालक तसंच वाहकांची तपासणी सुरू करण्यात आली. प्रत्येक कर्मचाऱ्याला नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना आगार प्रमुखांनी दिल्यात. कामावर असताना नेमप्लेट तसंच बॅज बिल्ला लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. सूचनेचं पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. वाशिममधून जाणाऱ्या अकोला ढोण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 219 कोटींची तरतूद करण्यात आली. केंद्र शासनानं सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठी तरतूद करण्यात आली. तसंच पूर्णा रेल्वे स्थानकाच्या बायपाससाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.
कराडमधील सह्याद्री सहकारी शेतकरी साखर कारखान्याविरोधात सभासदांनी उपोषण सुरू केले। सह्याद्री कारखान्याला ऊस न दिल्यास तुमच्याकडून नुकसान भरपाई घेतली जाईल, तसंच ऊस बियाणं खतं आणि साखर का बंद करू नये अशी नोटीस कारखान्यानं शेतकऱ्यांना दिली आहे। नोटीस देऊन धमकी देण्याचा प्रयत्न आहे असा आरोप करत काही सभासदांनी उपोषण सुरू केले। नंदुरबार जिल्ह्यात केळी पपई उत्पादकांना पीक विम्याचे पैसे भरूनही नुकसान भरपाई मिळाली नाहीये। कृषी विभाग आणि विमा कंपनीकडे याबाबत पाठपुरावा करूनही हजारो शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत। त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्यांनी निदर्शनं करत मदत देण्याची मागणी केली आहे।